इचलकरंजी महानगरपालिकेच्या कचरा विघटन प्रकल्पाला इचलकरंजी येथील मालतीमानी विद्यालयाच्या 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक व शिक्षिका यांनी भेट देऊन घनकचरा विघटनाच्या प्रकल्पाची माहिती घेतली। तिसरीच्या अभ्यासासाठी असणारा कचऱ्याचा प्रवास ह्या धड्याचा मुलांना प्रत्यक्षपणे याची माहिती व्हावी व सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करून पालिकेकडे नागरिकांनी पाठवावी। मुलांनी याबाबतची आपल्या घरातून जनजागृती करावी या सामाजिक हेतूने पाठ्यपुस्तकातील धड्याला प्रत्यक्षपणे समजावून घ्यावे याकरिता वर्ग शिक्षकांनी प्रयत्न केले। या ठिकाणी मुलांनी भेट देतेवेळी आरोग्याची काळजी घेत मास्क आणि हँडग्लोव्ज वापरले होते। आज आपण मालतीमानी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी जे सॉलिड वेस्टचा आपला इचलकरंजी महापालिकेचा जो प्रकल्प आहे त्या कचरा व्यवस्थापनाला पाहण्यासाठी आपली सर्व शाळेची तिसरीची जी मुलं आहेत, कारण तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कचऱ्याचा प्रवास नावाचा एक धडा आहे, त्या धड्याला शाळेमध्ये शिकवणं आणि आपल्याच गावामध्ये आपण निर्माण केलेला जो कचरा असतो त्या कचऱ्याचं काहीतरी व्यवस्थापन करायला माणसांनाच परत सगळं सोसावं लागतं। ती सगळी गोष्ट जर या मुलांनी लहानपणी पाहिली तर नक्कीच त्यांनी स्वतः कचरा करण्यापासून परावृत्त होऊ शकतात आणि आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी कचरा म्हणून दिसत आहेत त्या कचऱ्यामधून एक संधीसुद्धा शोधण्याचा प्रयत्न महापालिकेने केलेला दिसतो। या ठिकाणी आमच्या मुलांनी जो ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करून त्याच्यापासून खत निर्मिती होते। त्याचबरोबर पलीकडे आम्हाला या ठिकाणी सर आहेत ज्यांनी आम्हाला हॉटेल वेस्टचं जे काही तिथं बायोमिथिनेशन होतं आणि त्यातून जो गॅस तयार होतो तो इथं जनरेटरसाठी वापरतात असं आम्हाला कळालं। त्याचबरोबर समोरच्या बाजूला जे गावातून सगळा आपल्याकडे जे ड्रेनेजमधून येणारं जे सांडपाणी आहे त्या सगळ्यापासून खत निर्मिती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या कचऱ्याला आपण पाहतो तो कचरासुद्धा वेगळ्या अर्थानं माणसाला घातक ठरू शकतो, पण त्याच्या मेडिकल वेस्टमध्ये त्याचा समावेश होईल। तर ती ही गोष्ट त्या ठिकाणी प्रॉपरली व्यवस्थापन करून आपल्या नागरिकांचं आरोग्य सगळं सुरक्षित राहावं या पद्धतीचं काम ही सगळी मंडळी करतायत। आणि आम्ही सर्व मुलांना पण विनंती केली की तुमच्या घरात असलेला ओला कचरा सुका कचरा इथून जर तुम्ही सुरुवात केली तर ही पुढं काम करणारी सगळी मशीन नाही आहे, ती सगळी माणसं आहेत। मशीन मदत करते पण त्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा त्या सगळ्या कचऱ्याच्या संबंधामध्ये येणाऱ्या माणसांचं पण आरोग्य आपल्यामुळे धोक्यात येऊ शकतं। म्हणून आपण कचरा कमीत कमी करावा आणि झिरो कचऱ्याकडे जाण्याचा जो काही आपण संकल्प करता येऊ शकतो, कारण आपल्याला इथं भिंतीवर दिसतं स्वच्छ भारत सुंदर भारत किंवा स्वच्छ इचलकरंजी सुंदर इचलकरंजी, ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा ही छोटी छोटी मुलं आपल्या घरामध्ये हा प्रकल्प याची माहिती किंवा त्यांच्या पुस्तकातला धडा आणि त्याच्या अंगाने करायचा जो त्यांचा संकल्प असतो तो जर पक्का होऊ शकला तर नक्कीच आपण असं म्हणू शकतो की येत्या काळामध्ये सगळा भारत सुंदर होऊ शकतो। त्याची सुरुवात इचलकरंजी महापालिकेनं आपल्या ठिकाणी इतका खर्च करून हा प्लांट उभा करून केलेली आहे। महापालिकेचं माहिती देणाऱ्या सर्व कर्मचारी मंडळी कचऱ्याच्या आपल्या घंटागाड्या होऊ शकते। तर या सगळ्या स्वच्छता कर्मी